तरुणींना पार्ट्यांसाठी 1-2 दिवसांसाठी फ्लॅट भाड्याने देणाऱ्यांवर आता कडक कारवाई करा, अशी आक्रमक मागणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या रेखा कोंडे देशमुख यांनी केली आहे। थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केलाय। अल्पमुदतीसाठी दिल्या जाणाऱ्या या फ्लॅट्समुळे सोसायट्यांमध्ये शांतता भंग होते आणि गैरप्रकार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे अशा फ्लॅट मालकांवर आणि दलालांवर पोलीस काय ऍक्शन घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। जय हिंद, जय महाराष्ट्र। कालच तुळापूर जवळ खूप मोठ्या प्रमाणात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मध्यरात्री पोलिसांनी ती रेव पार्टी थांबवली, त्याच्यावर कारवाई केली। जवळजवळ 107 तरुण आणि 49 तरुणी तिथे नशेच्या धुंदीमध्ये सापडली। खरं पाहायला गेलं तर या रेव पार्ट्या आयोजन जे करतात त्यांच्या बाबतीत काही कठोर नियमावली करणं गरजेचं आहे। माननीय आयुक्तांना या मार्फत एक आवाहन आहे की केवळ आयोजक ह्या रेव पार्ट्या आयोजित करतात, धाडी पडतात, तेवढ्यापुरती तात्पुरती कारवाई होताना दिसते। मात्र पुण्यामध्ये खराडी असेल, विमाननगर असेल, त्याच्यानंतर एअरपोर्टच्या आसपास मधल्या भागांमध्ये आता अपार्टमेंट भाड्याने देणे, 1 ते 2 दिवसाच्या भाडे तत्वावरती भाड्याने देणे हा एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही जो कोणी भाड्याने घेऊ इच्छित आहे त्याचं कुठलीही त्याची आयडेंटिटीची पडताळणी केली जात नाही। 4000 5000च्या भाडे तत्वावरती तो फ्लॅट अपार्टमेंट मधला फ्लॅट भाड्याने दिला जातो। तिथे वेगवेगळ्या पार्ट्या चालतात, तरुण तरुणी एकत्र येऊन धिंगाणा घालतात। मात्र याच्यावरती कुठेही पोलिसांचा वचक नाही, याची नोंद कुठेही होत नाही, कारण 1 आणि 2 दिवसांचा भाडे करार हा मुळात होतच नाही। मग अशा निवासी अपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीने फ्लॅट 1-2 दिवसासाठी भाड्याने दिला जातो का? आणि मुळातच तिथल्या नागरिकांची सुरक्षितता, महिलांची सुरक्षितता, शिवाय त्यांचाही शांतपणे आयुष्य जगण्याचा अधिकार कुठेतरी काढून तर घेत नाहीयेत ना, याचा सुद्धा विचार गांभीर्याने केला पाहिजे। कारण अशा पद्धतीने जर कुठलेही आयडेंटिटी पडताळणी न होता फ्लॅट भाड्याने दिला जातो आणि तिथे जर उद्या काही अनुचित प्रकार घडला तर मालक, मधला एजंट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, कारण हे सांगण्याचं कारण हेच आहे की अशा पद्धतीने पाहू शकता की अशा पद्धतीने फ्लॅट ऑनलाईन भाड्याने दिले जातात आणि याच्यामध्ये फोटो टाकले जातात पूर्ण फ्लॅटचे, विथ बाल्कनी, विदाउट बाल्कनी, बेडरूम सहित सगळे फ्लॅटचे तिथे फोटो असतात। आणि अशा पद्धतीने सध्याची तरुणाई हे फ्लॅट भाड्याने घेते व तिथे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं, पार्ट्या केल्या जातात। मात्र याच्यातून पुण्याच्या संस्कृतीला गालबोट लागत आहे, पुण्याची संस्कृती बिघडत आहे। याच्यावरती गांभीर्यानं विचार करणं फार गरजेचं आहे, कारण ही तरुणाई हे पुढचं आपलं भवितव्य आहे आणि ती जर अशा पद्धतीने बेधुंद होणार असेल तर याला कुठेतरी लगाम घालणं हे आयुक्त साहेब तुमच्याच हातात आहे। याकरता एक कडक नियमावली अस्तित्वात आली पाहिजे आणि अशा अपार्टमेंट्सवरती तातडीने कारवाई केली पाहिजे, एवढंच आवाहन या निमित्तानं मी करते।